सर मनशीळ, मनाला भावून टाकणारी शिळा म्हणून या गावाचं नाव पडलं मनसर. मनशिळा स्वामी चक्र. आता आपण इथून 7 किलोमीटर रामटेक आहे देऊचला. तू घे गोपालचे बाहेर. इथून जवळ आहे 7 किलोमीटर. हरिपाळ देवानी देहत्याग केल्यानंतर स्वामी चक्रांनी पूर स्वीकार केलं आणि सांगितलं की राम यात्रेला आम्हाला जायचं आहे. तर ती राम यात्रा म्हणजे रामटेक. या नियमाने ते आले, या नियमाने आले आणि रुद्धपूरला थांबून गेले. ज्ञानशक्ती स्वीकार केली आणि तिथून स्वामींचं पायी परिभ्रमण सालबर्डीच्या पर्वतात 12 वर्ष तसं क्रमण करता करता इकडे विदर्भात आले. विदर्भात आल्यानंतर रामटेकला आले. रामटेकला आल्यानंतर रामटेकची बी लीला इथेच सांगून देतो. रामटेकला आल्यानंतर आपण जाऊ. सुरुवातीला जे कोटा आहे जिथं विळा महादेवाचं का रामाचं मंदिर असं रामाचंच होतं. ते मंदिर असताना तो पुजारी गावातला दररोज यायचा. त्या रामाच्या मंदिराला स्नान अभिषेक करायचा आणि धूपारती मंगल आरती करून घरी जायचा. एका दिवशी त्यांनी स्वामींना पाहिलं आणि स्वामींना पाहिल्यानंतर खूप संतुष्ट झाला आणि संतुष्ट आल्यानंतर इतकं आतापर्यंत इतकी सुंदर मूर्ती पाहिलीच नाही म्हणून त्यांनी अंतःकरणात विचार केला आणि अंतःकरणात विचार केल्यानं आजपासून पहिले या देवाची भक्ती करायची. म्हणजे ज्या ओट्यावर देव बसलेले होते जितक्या दिवस बोनेबाईची गुंफा आहे तिथं आणि बोनेबाईची गुंफा त्याच ठिकाणी असल्यामुळे स्वामींचा मुक्काम भरपूर दिवस त्या ठिकाणी होता आणि तितक्या दिवस ते काय करायचे, स्वामी त्या ओट्यावर बसलेले राहायचे. तो यायचा, स्वामींना आधी धूपारती मंगल आरती सर्व करायचा, नंतर त्या देवतेची करायचा. असं बराच वेळ चाललं आणि एका दिवशी काय झालं की स्वामींना जायची प्रवृत्ती झाली की आता आपल्याला इथं राहायचं नाही म्हणून स्वामी तिथून निघाले आणि या शिळेवर आले. किती मोठी त्या काळात शिळा असेल आणि स्वामींनी त्या शिळेवरून पाय खाली लोमते केल्याने बसलेले होते. त्या रामटेकला एक ब्राह्मण होता आणि तो ब्राह्मण आला आणि तो विचार करतो, त्या पुजाऱ्याला विचारतो, अरे या ओट्याला तू स्नान का घालतो, इथं तर काहीच नाही, देवता तर मध्ये आहे. तो म्हणे काय सांगू, या ओट्यावर जे स्वामी होते ते सुंदर होते, त्यांची धूपारती करत होता, मंगल आरती करत होता, पण बरेच दिवस झाले ते निघून गेले. पण अंतःकरणात त्यांची माझ्या विषयी खूप मला आसक्ती निर्माण झाली आणि मी त्या ओट्याला स्नान घालतो. स्वामींनी सांगितले तेथिया संबंध गेले ते तुले ओटे गोटे आद करून तुम्हा नमस्करणी की गा. ते किंवा येथीच्या स्थानापासून होय का नामापासून होय. ज्या स्थानापासून त्या ब्राह्मणाला ऐकलं आणि अंतःकरणात वेद झाला, इतका सुंदर स्वामी असं की हा त्या ओट्याची पूजा करतोय, पाहायचं कुठे गेले. म्हणून त्यांनी विचारलं कुठे गेले स्वामी, तर म्हणे मनसरला गेले, मनशिळला गेले. तो डायरेक्ट इथं आला तर स्वामी या शिळेवर बसलेले होते, पाय खाली टेकवलेले होते. स्वामींच्या जवळ नतमस्तक झाला आणि स्वामींना त्या स्वामींपासून त्याला वेद निर्माण झाला, आकर्षण निर्माण झालं आणि बराच वेळ स्वामींपासून त्याला या ठिकाणी स्थिती झाली. म्हणून या शिळेचं नाव आहे मनशीळ, मनाला भावून टाकणारी शिळा. आज बी एवढी मोठी शिळा आहे. आता तरी बांधकाम केलं म्हणून थोडीशी लहान दिसते, नाही तर पूर्ण उघडी शिळा होती. ते जशी शिळा दिसते ना दगड, तशा प्रकारची ही शिळा होती. अशी असलेली शिळा मानवा पंथात एकमेव एवढी नमस्कारी शिळा. आतापर्यंत तरी त्याच्यात कितीतरी लोकांनी